तर आता इथं जो विभूती योग म्हणजे भगवंताचे ऐश्वर्य. या भौतिक जगात भगवंत वेगळ्या दृष्टीने आपल्याला दिसू शकतात. आणि आपल्याला ऐकलेलंच आपण की भगवंत म्हणजे गीतेतल्या आधीच्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत राहवत नाही की अरे भगवंत म्हणाल या ठिकाणी पण माझं अस्तित्व इथं पण असं मोठी मोठी गोष्ट. भगवंत सगळीकडेच आहेत. पण थोडं थोडं अजून जाणता यावं म्हणून भगवंत म्हणतात पाण्यातला स्वाद मी आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश मी आहे. हे सगळं का सांगतो बरं? जेणेकरून त्या भक्ताला सतत स्मरण व्हावं भगवंताचं. तर या 10व्या अध्यायामध्ये आता 9व्या अध्याय संबंध कसा बरं 10व्या अध्यायाचा? संबंध असा आहे की 9व्या अध्याय शेवटी भगवंताने काय केलं होतं? त्यांच्या भक्तिमय सेवेचं वर्णन केलं होतं. मग काय करावं? तर आपल्या भक्तांमध्ये त्यांच्याप्रती भक्तिभाव वाढावा म्हणून भगवंताने काय केलेलं आहे? हे ऐश्वर्य वर्णन करणार आहेत. म्हणजे भगवंत अरे सूर्याला बघितलं लक्षात येईल. अरे सूर्य म्हणजे भगवंताचाच विभूती आहेत. म्हणजे त्यांना काय करणार? प्रणाम करणार, त्यांच्याविषयी आदरानं बघणार. ह्याच्यामुळे करणार भगवंत प्रसन्न होत आहेत. हे आपण समजून घ्यावं. आणि पुढं ज्याच्यामध्ये 1 ते 6 जे श्लोक आहेत या 10व्या अध्यायामध्ये, त्याच्यात श्रीकृष्ण काय करणार आहेत? ते दुर्बोध आणि सर्वांचे श्रोत आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हं? ते कळेल आपल्याला. आणि 8, 9, 10, 11 हे 4 श्लोक म्हणजे भगवंताची शुद्ध भक्ती करण्याचे श्लोक आहेत. आणि याला गीतासार पण म्हटलेलं आहे. गीतासार 4 गोष्टी, चार हे श्लोक आहेत. ते आपण घेऊ. आणि 12 ते 18 श्लोकांमध्ये काय केलेलं आहे? अर्जुनानं भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ आहेत याचा त्याने स्वीकार केलेला आहे. आणि 19 ते 42 या श्लोकामध्ये काय केलेलं आहे? भगवान श्रीकृष्ण आपल्या विभूतींचं वर्णन करतील. ते आपण समजून घ्यावं. आणि मग इथं आपण जे तो 10वा अध्याय हा खूप मोलाचा आहे. तर याच्यामध्ये या 10व्या अध्यायामध्ये इथं पुन्हा एकदा उल्लेख येतोय. तसा आधी पण काही अध्यायामध्ये भगवंताने शृणू म्हटलंय. शृणू म्हणजे ऐक. इथं पण काय म्हणतात बा भगवंत? श्री भगवान वाच भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. भगवंत म्हणतायत हे महाभाऊ अर्जुना, पुन्हा ऐक. ऐक म्हणे. तू माझा प्रियमित्र असल्यामुळे तुझ्या हितात मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे आपल्याला आधीपेक्षा अजून काय वरचढ देत असेल मग आपण घेणार. 10वीचा मुलगा आहे, त्याला म्हण तुला 9वीत बस तू. कशाला म्हण 9वीत का बसू मी? झाले ना माझं 9वी. अगदी तसंच आपल्याला आधीचं ज्ञान दिलेलं आहे आणि तेच पुन्हा सांगितलं मला झालं की मगाशी. पण नाही, हे खरं तर हे अजून गोपनीय ज्ञान आहे. आणि हा जो अध्याय 9 ते मध्ये जे अध्याय मधले ते अध्याय म्हणजे क्रीम असल्यासारखं आहे. पूर्णपणे त्याच्यामध्ये काय भरलेलं आहे? पूर्ण रसाळ आहे ते अध्याय. कारण त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचा थेट वर्णन त्यांनी केलेलं आहे. भगवंताने स्वतःच हे केलेलं आहे. इथं ऐक म्हटलेलं आहे, तुला असं ज्ञान देईन. आणि हे जे ज्ञान आहे इथं म्हणतात दुसऱ्या श्लोकामध्ये, न मे विदो सुरगणः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. दुसरा श्लोक 10व्या अध्यायातला बरं का. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना आणि किंवा महर्षींना कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षीचं मूळ मीच आहे. भगवंत मूळ आहे ते सांगतात इथं गीतेमध्ये एवढं स्पष्ट म्हटलेलं आहे. तरी पण नास्तिक लोक स्वीकार करत नाहीत. ते म्हणतात कृष्णाने गीता नाही सांगितली, कृष्णाच्या आत कोणतरी बसलाय त्याने गीता सांगितली. किती बापरे, कुठलं काढलंय? भगवान म्हणतात मला नमस्कार कर. कृष्ण असं म्हटलं नाही, आत दिसतोय नाही मी त्याला नमस्कार, दिसला का आतमध्ये कर असं म्हणत नाहीत. अहो भगवंत पूर्ण काय, भगवंत आत्मबाहेरनं भगवंत आहेत. आपण आत्मबाहेर आत्मा आहे का? आपण बाहेरनं आत्मा नाही, स्थूल शरीर आहे. आत आहे आत्मा. आणि अडचणीच होती ना, तो आत्मा दिसत नाही, हे शरीर दिसतंय. त्यामुळे काय वाटतं मग? हीच ओळख सांगतो आपण. कोण तुम्ही? मी असा आहे, मी पुरुष, मी स्त्री, मी गरीब, मी श्रीमंत, मी असा तसा, हे शरीराचं गुणगान करतो आपण. अरे वा, आत्मा आहे म्हणून शरीर काम करते तुझं. हं? जेव्हा आत्मा निघून जाईल
तेव्हा काय करणार शरीराचा? प्रश्न आहे ना मोठा. म्हणजेच जो भक्त आहे त्याला ही दिव्य गोष्ट माहित आहे, भगवान सर्वांचेच मूळ आहेत. हे देवता किंवा महर्षींना पण कळणं फार अवघड आहे. इथं म्हणून म्हटलेलं आहे, जो कोणी यो माम अजम अनादिम, यो माम अजम अनादिम च वेत्ती लोक महेश्वरम असमूढा समर्थेषु सर्व पापै प्रमुच्यते. भगवंत भगवंताला जो जाणतो असं अनादी आहे, दिव्य स्तरावर आहे, तो सगळ्या पापांना कसा मुक्त होतो भगवान सांगतात. सर्व मनुष्यांमध्ये मोहरित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगतांचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ पापापासून मुक्त होतो, असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुन्हा जाणतो म्हणजे काय झालं, ज्ञान घ्यायचं त्यांचं. त्यांचं ज्ञान जेव्हा घेतो, हो भगवंत अजन्म आहेत बरं का, जन्म होत नाही त्यांचा, हो अनादी आहेत, म्हणजे त्यांच्या आधीचं कोणी नाही, ते सर्व विश्वास स्वामी आहेत बरं का. म्हणजेच अशा भावनेत राहिला एखादा, तर मग तो हम्म, सर्व पापातनं मुक्त होतो असं हे केल्यामुळं. काय केल्यामुळं? अजन्म आहेत, ते अनादी आहेत, सर्व जगात स्वामी आहेत, हे जाणणार जे कोणी जाणतंय ते सर्व पापातनं भगवंत मुक्त करतात त्यांना. आता पुढं काय केलेलं आहे, चौथा आणि जे पाचवा श्लोकामध्ये जीवांचे विविध गुण दाखवलेत, भगवंताद्वारेच प्रकट झाले, भगवंताने माझ्याद्वारे प्रकट झाले सगळे. आता या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगणं काय सध्या आवश्यक नाही. आपला जो ज्या पद्धतीचा हे सेमिनार आहे ज्याच्यामध्ये आपण आढावा घेतोय आणि थोडं थोडं श्लोकात टच करतोय, तसं प्रत्येक श्लोकात आपण काही नाही करत, पूर्ण खोलामध्ये आपण चर्चा नाही करत, थोडं थोडं जेवढं होईल तेवढं आपण टच करतोय फक्त. आणि तर प्रत्येक श्लोकात विस्तारानं वर्णन दिलेलं आहे. आणि इथं जे म्हणतात 8, 9, 10, 11 बघा श्लोक आता. 8, 9, 10, 11 मध्येच काय केलेलं आहे, याच्यामध्ये हा गाभा आहे. हम्म. हे गीता सारच आहे. काय म्हटलेलं आहे 8व्या श्लोकामध्ये? अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वितः. म्हणजेच भगवान म्हणतात, मीच सर्व प्राकृतिक आणि प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. म्हणजे भगवान सगळ्यांचे मूळ आहेत, हे जाणलं तरी काय फायदा आहे. भगवान म्हणतात झाली सेवा सुरू झाली त्याची. एकदा काय घडलं, शिला प्रभुपाद अमेरिकेत गेला असताना बरेच जण भेटायला इच्छुक होते त्यांना. फार चर्चा होत होती, स्वामी जे आले भारतात ना. आणि आपल्याला माहिती नाही विदेशी लोक असं उंच धिप्पाड असं वेगळं स्वरूप असेल. आणि त्या तुलनेत प्रभुपाद एकदम लहान वाटत होते. हं. प्रचंड तेजस्वी होते प्रभुपाद. हं. त्यांचं बोलणं खूप प्रभावशाली होतं प्रभुपादचं. आणि मग त्यानं एक जण आला आणि त्याने काय केलं माहिती का, त्याला भेटायची इच्छा होती, एवढी गर्दी होती शिष्यांची भक्तांनी, त्यांना भेटणं शक्य झालं नाही. कधी येतं ना एखादे वरिष्ठ महाराज वगैरे आले तर त्यांना भेटणं सोपं नसतं, भरपूर सगळं आधीच पुढं, त्यांना धक्का देऊनही जाऊ शकत नाही पुढं, ती चांगली गोष्ट नाही. तर म्हणून काय होतं मग नेमकं तेव्हा प्रभुपाद तो थांबलेला असतो, तो जो नवखा व्यक्ती अजून भक्तीमध्ये आलेला नाही, पण प्रभुपादांना बघायची इच्छा त्याची होती, बोलणं पण नाही झालं काय. तर त्यानं काय केलं की प्रभुपाद आल्यावर त्याने दार उघडलं त्या कारचं. आणि प्रभुपाद जेव्हा निघून जाताना त्यांनी काय केलं, परत गाडीत बसला, पुन्हा दार लावलं आणि निघून गाडी पुढे गेली. प्रभुपाद म्हणाल तेव्हा या व्यक्तीची सेवा सुरू झालेली, भक्ती सुरू झाली म्हणे आता. त्यांनी काय केलं बरं, दार उघडून दार लावतो म्हणे. काय असं थोडंच असतंय, आम्ही किती वेळा दार उघडतो आणि लावतो, ते तुम्ही काय सांगता नाही. प्रभुपादांनी सांगितलंय की भक्ताची आणि भगवंताची सेवा केलं तर काय झालं मग, नक्कीच हं, तो भगवंताला प्रिय बनू लागला. हे काय, ही गोष्ट म्हणजे भगवंताला प्रिय होणं ही साधारण गोष्ट नाही. जगातल्या सगळ्या व्यक्तींचा प्रिय बनला एखादा, पण भगवंताचा नाही बनला प्रिय, काय उपयोग त्याचा मग. मग कोणाचं प्रिय बनलं पाहिजे आधी, भगवंताचा प्रिय जोपर्यंत परत नाही तोपर्यंत सर्व जीवांचा प्रिय आपण बनू शकत नाही. कोणाकोणाचं प्रिय बनणार तुम्ही, ह्याला दुखवलं, अरे याला दुखवलं, अरे याला दुखवतो, बोलू कोणाशी. हा, समज नाही, कळत नाही त्याला. पण इथं म्हटलेलं आहे
की जो बुद्धिमान व्यक्ती आहे, या 8व्या श्लोकात भगवान म्हणतो, जो बुद्धिमान आहे तोच काय होऊ शकतो म्हणे, ओळखतो की मी सर्व गोष्टींचा उत्पत्ती करता आहे आणि सगळं माझ्यापासून येत आहे. बुद्धिमान व्यक्ती हे जाणून माझी काय करतो, अंतःकरणपूर्वक माझी सेवा करतात, मला भासतात, असं तर म्हटलंय. आपण हे 9, 10, 11 श्लोक घेऊया. 9वा आहे, मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंता परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. भगवान म्हणतात मच्चित्ता. आपल्याला चित्ता आठवला असेल, चित्ता माहिती ना आपल्याला, वाघ, बिबट्या, चित्ता. ते चित्ताचा काय संबंध आहे बरं काय तर. चित्ता म्हणजे चित्त हा, माझ्यामध्ये ज्याचं चित्त रमलेलं आहे, माझ्यामध्ये ज्याचं मन रमलेलं आहे, त्याचं म्हणून तो काय करतो म्हणे मग, माझा भक्त, त्याचं मन किंवा चित्त माझ्यामध्ये गुंतलेलं आहे. मदगत प्राण म्हणजे काय केलं त्यांनी, आपलं जीवन मला समर्पित केलंय त्यानं, त्या भक्तानं. आणि तो बोधयंता म्हणजे आपसात काय चर्चा करतो म्हणे, माझ्या शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्येच वास करीत असते, त्यांचे जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असते आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक संतोष तथा आनंद प्राप्त होतो. भगवंताची चर्चा सुरू केल्यावर कसं होतं, आपल्याला किती आनंद वाटतो की नाही. आपण बसलोय, सगळे भगवंताविषयीच बोलावं, काय दुसरं काय नाही. निंदाने फिंदाने, फिंदाने शब्द नाही, नाही निंदाने का, तरी वाट किती आनंद येतो मग. तर म्हणून म्हटलं इथं, भगवंत म्हणलं माझ्या कथेमध्ये नित्य म्हणजे नेहमीच काय करतात, तुष्यंती म्हणजे संतुष्ट होतात, रमंती म्हणजे त्या दिव्यात रममानतात, रमंती. हं. रमंती म्हणजे ते रम किंवा रेमीमध्ये रममाण होत नाहीत. कळलं का, रम आणि रमी. हं. रम प्यायचं असतं. हं. बरोबर आहे ना. आणि रमी म्हणजे पत्ते खेळतात ना, तर ते कुठलं किलवर आणि काय काय लक्षात नाही माझ्या, चौकट किलवर बरंच काय, त्याच्यामध्ये रमतात काही जण. पण भगवंत माझा भक्त नाही बरं का रमत, तो माझ्याविषयी होणाऱ्या कथेमध्येच काय होतो, तो आनंद लुटत असतो. आणि मग अशा भक्तांचं काय आहे म्हणे, पुढे म्हणतात भगवान, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम तदामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. 10वा श्लोक आहे. काय म्हणतात भगवंत, प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असणाऱ्या त्या भक्ताला, ते भक्त म्हणजे त्या म्हणजे कुठले भक्त आहे, ज्यांनी ते त्यांच्याविषयी चर्चा करतात नेहमी भगवंताशी, आणि ज्यांनी जाणलंय भगवंत सर्व काय आहेत, अशा भक्ताने मी काय करतो म्हणे, ज्यांनी मला जाणून माझी सतत प्रेमाने भक्ती करतायत, तर त्यांना मी असं ज्ञान देतो ज्याद्वारे काय होईल, ते माझ्याकडे येऊन पोहोचतील. बुद्धियोग म्हणे, बुद्धी. तर भगवंतानी ह्या बुद्धियोगाविषयी सांगतात भगवंत, म्हणजे आपली बुद्धी, बुद्धीद्वारे. ती खरी बुद्धी आहे. तुम्ही असं किती बुद्धी असाल, बुद्ध्या, बुद्धीचं मानवी बुद्ध्या होत नाही, बुद्धीचं होत आहे. तर मग ती बुद्धी कशी चांगली होते बरं, कारण त्या बुद्ध आपण जेव्हा श्रवण कीर्तन करतो, ऐकतो, अध्ययन करतो, आपल्या बुद्धीला धार लागते, धार. समजा एखादी आपल्याकडं चाकू आहे, भाजी कापत असाल किंवा फळं कापत असाल, आपल्या लक्षात खूप दिवस झाले वापरून, बरेच महिने झाले, वर्ष झाले, आणि एक दिवस आता बघतोय ते कापतच नाही व्यवस्थित. अरे, सगळं कापायला गेलं, हे केलं, जमतच नाही. मग कोणतरी धार लावा, त्याला धार शार्प करा, मग कापता येईल ते. हं. तर म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की काय म्हटलेलं आहे, की ते बुद्धियोग देतात म्हणे भगवंत अच्छा भक्ताला, कुणाला, जे प्रेमानं आणि सतत, परत आलं सतत असं पाहिजे. आणि 11व्या श्लोकात भगवान सांगतात, तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजम तमः नाशयाम्यात्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्यावर कोणावर, आधीच्या ज्यांचं वर्णन केलं आता भक्तांचं, त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने त्यांच्या अज्ञानजन्य अंधकारचा नाश करतो. म्हणजे भगवंत अशा भक्तांना, भगवंताला काय वाटतं, हे माझे अतिशय प्रिय भक्त आहेत,
आणि त्यांच्या हृदयात आहेत भगवंत. मग अज्ञानरूपी अंधकार भगवंत काय करतात? नष्ट करतात, म्हणजे तिथं प्रकाश आणतात. खोलीत अंधारच आहे, लगे लाईट लावली, लगे प्रकाश. तसं भगवंत काय करतात? अशा भक्तांच्या हं, अंतःकरणातलं काय करतात? त्यांचं जे काय अज्ञान रूपी अंधकार नष्ट करतात. तर आपल्याला हे फार आवश्यक आहे समजून घेणं. कसं करतात म्हणे? ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने. ज्ञान, ज्ञान आहे म्हणजे काय नाही बरं? ज्ञान आहे म्हणजे अज्ञान नाही. प्रकाश आहे म्हणजे अंधकार नाही. ते सांगितले तर अज्ञानजन अंधकाराचा नाश. पुढं मग आता हे भगवंताने सांगितल्या लगेच अर्जुनाची प्रतिक्रिया कशी होते बघा. अर्जुन काय म्हणतो आता? आणि हा खूप महत्वाचा श्लोक आहे. आपण कंठस्थ करा. 12 आणि 13 एकत्र घेतलेत. हा श्लोक कंठस्थ करू शकता. अर्जुन वाच, परब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान, पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवमजं विभुम, आहुस्वामृषया सर्वे देवर्षिर्नारदस्तथा हसितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. भगवान म्हणतात आता, एवढं सगळं गुणगान करू लागला अर्जुन एकदमच. एकदमच गुणगान करू लागला. असं केलंच नव्हतं गुणगान. भगवंताने जेव्हा सांगितलं ना, अरे मी सगळं काही हे अरे भारी असं हो हो हो. लगेच त्याला फार आश्चर्य वाटलं. लगेच स्तुती सुरू केली. तुम्ही परब्रह्म आहात, तुमचं धाम श्रेष्ठ आहे, तुम्ही परम पवित्र, परम सत्य, शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा विभू. हे मी म्हणतोय म्हणून नाही. कोणी म्हणतं हा हा अर्जुन मित्र आहे, उगाच काहीतरी फुकट स्तुती करतो. नाही, काय सांगतो अर्जुन बघा. मी म्हणतोय नी, असितो देवल व्यासा स्वयं चैव प्रविशिमे. असित देवल हे सगळे ऋषीमुनी सांगतायत, आणि तुम्ही पण सांगताय हा तुम्ही भगवंत आहात म्हणून. तर त्यामुळे भक्त काय करतो मग? हं? भगवंताचं गुणगान करतात अशा पद्धतीनं. मग अर्जुनच म्हणतो की तुम्ही जे काय सांगितलेलं आहे ते पूर्णतः सत्य म्हणून स्वीकार केलंय म्हणे. पण जे देवता आणि दानव आहेत ते तुम्हाला, त्यांनी ते जाणत नाही तुम्हाला. भगवंताला भक्तच तर जाणतात, दुसरं कोण जाणणार? आणि म्हणतं म्हटलेलं आहे की म्हणे तुम्ही तुमचं ऐश्वर दाखवा म्हणे, मला तुमचं ऐश्वर बघायचं आहे. मग 17व्या श्लोकात म्हणतो म्हणे कसं मी तुमचं चिंतन कसं करायचं तुमच्या अं, आणि कसं जाणावं म्हणे, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचं स्मरण करा म्हणे. मी म्हटलं ना, भगवान म्हणतात पाणी पिताना पण काय स्मरण करावं? रसोहम अपसु कौंते. हाप म्हणजे पाणी. रसोहम अपसु कौंते म्हणजे पाण्यातला स्वाद मीच आहे असं भगवान स्वतः म्हणतात. म्हणजे पाणी पिताना आपल्याला कृष्णाचं स्मरण करावं. हं? हे जल दिल्याबद्दल आभार मानावेत. म्हणून कृष्णाचंच विभूती शक्ती आहे. तिथं जे काय ते विशेष गोष्टी म्हणजे भगवंता त्या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे त्या ठिकाणी, हे आपण जाणून घ्यावं. अर्जुन विचारतो मग ते कसं स्मरण करा सांगा बरं मला. म्हणे तुमच्याविषयी ऐकून मी काय तृप्त होत नाही म्हणे, तरी पण ना पण ऐकावं असं वाटतं, तुम्ही सांगा म्हणे. मग भगवान म्हणतात की तुला थोडं सांगेन म्हणे. हं? विलोभनीय अभिव्यक्ती सांगेन. हं? पण हे प्रमुख इथं स्पष्ट म्हणतात बरं का, प्रमुख अभिव्यक्तींचेच कथन करीन, कारण माझा ईश्वर अनंत आहे. आता 20व्या श्लोकातून भगवंताने सुरू केला. आता 20वा घेतला नाही त्यांनी, सुरू केलं काय म्हणतं भगवंत? अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थित अहम आदिश्च मध्यम च भूतानामंत एव च. भगवंत म्हणतात अर्जुना, सर्व जीवांच्या अंतरे स्थित असणार परमात्मा मी आहे. मी सर्व जीवांचा आदी मध्य आणि अंत आहे. तर इथं भगवंत स्पष्टपणे सांगतात अहम आत्मा गुडाकेशा. मी सर्व जीवांच्या अंतरे स्थित असणार परमात्मा मीच आहे. भगवंत हृदयात आहे त्यांना काय म्हटलं होतं? आपण आत्मा. हृदयात आहे त्याला परमात्मा म्हणतो आपण. तर भगवंत म्हणतात सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणार परमात्मा मी आहे. मी सर्व जीवांचा आदी मध्य आणि अंत आहे. इथं भगवंत प्रत्येक ह्याच्यामध्ये आपलं महत्व सांगतात. आदित्यामध्ये विष्णू मी आहे,
तेजेश्वरमध्ये मी सूर्य मी आहे, मरुद्गुणात मरीची मी आहे. सगळं भगवंत काय करतात, आपली विभूती सांगतात. मी कुठं कुठं तुम्ही मला शोधू शकाल. हा, हे चाललंय वर्णन सगळं. आणि भरपूर सगळे वर्णन त्याच्यामध्ये, कोण मी काय, हे आपण नंतर वाचालच त्या सगळ्या गोष्टी. नाही तर म्हटलेलं आहे की 32वा श्लोक बघा, 32 श्लोक. कारण आधी श्लोकामध्ये भगवंतांनी वर्णन केलंय, मी हाय, मी ह्याच्यामध्ये दैत्यांमध्ये प्रल्हाद मी आहे, पक्षामध्ये गरुड मी आहे. हा, एकदम जो भव्य आहे तो हिमालय मी आहे. असं बरंच वर्णन आहे इथं. आता ल- 36वा श्लोक आहे, त्यात म्हणतात, द्यूतम छलयतामस्मी, तेजस तेजस्विनामहम, जयोस्मी व्यवसायोस्मी, सत्वम सत्ववतामहम. फसवणाऱ्यामध्ये द्यूत मी आहे, तेजस्वी तेज मी आहे, विजय मी आहे, साहस मी आहे, बलवानचे बलय मी आहे. असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. हे कळलं पाहिजे. हम्म. याचा अर्थ आहे की भरपूर फसवायचा प्रयत्न करतात. हम्म. पण काय होत नाही मग, निभावं लागत नाही. सगळ्यांना चुना लावू शकतो आपण, आपण ऐकलेलं. तंबाखूला चुना, पानाला चुना, पण भगवंताला चुना कोणी लावू शकत नाही. सबको चुना लगा सकता है, लेकिन कृष्ण को नहीं. कारण त्यांना माहित आहे, चुना आम्हीच बनवलाय म्हणून. तू काय लावणार मला. हम्म. ते शक्य नाही. तरी तर भगवंत म्हणतात, हा किती मोलाचा श्लोक आहे बघा. इथं म्हणतात, 40वा श्लोक बघा. एवढं का फास्ट गेलो मी, कारण मध्ये सगळ्या विभूती दिलेत. त्याचं प्रत्येकाच एक एक ह्याच्यामध्ये चार चार पाच विभूती दिलेत. त्या प्रत्येक विभूती जर चर्चा करायला सुरुवात केली आपण, तेवढा वेळ पुरेसा नाही, पुरत नाही आपल्याला. कारण हा भगवद्गीतेचा आढावा घेतो आपण. भक्तिशास्त्रीमध्ये खूप खोलामध्ये शिकवलं जातं. खूप त्यावेळेला आपल्याला हम्म, जास्त माहिती होते किंवा कळतं सर्व. इथं बघून म्हणतात, नान्तोस्ति मम दिव्यानाम विभूतीनाम परंतप, एष तुद्देशता प्रोक्तो विभूतेर विस्तरो मया. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतीना अंत नाही. काय काय सांगू तुला अजून. अरे ठळक ठळक सांगितलंय मी, भरपूर आहे सांगण्यासारखं म्हणे. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. फक्त एक सूचक असल्यावर काय, अजून त्याचं झलक सुरू झाली नाही. इथं भगवंत म्हणतात, हे जाणून घ्या अर्जुना, यद्यद विभूती मत्सत्वम श्रीमदुर्जितेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोंश संभवम. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. पुन्हा म्हटले जाणारच. हम्म. तर म्हणजे इथं भगवंताच्या सगळ्या सगळ्या अभिव्यक्ती आहेत, सुंदर असं सगळं सगळं, ते भगवंताशी येऊ शकत नाही. कोणीतरी विचारलं, हा प्रभा तुम्ही सगळं सांगताय, पण चोरी करणं हे वगैरे, हे कसं, हे भगवंतापासून कसं आलं बरं. प्रभात म्हणतात, श्याम सुंदर वृंदावन काय करत, चोरी सर करतात. चोरी करून त्यांना, चोरीनंच त्यांचं चाललेलं सगळं, असं त्यांचे हे आहे. म्हणजेच जे भगवंताचे भक्त आहेत, त्यांना जे ते जेव्हा बघतात की भगवंताने चोरी केलेली आहे, त्यांना वाटतं, अरे वा, माखन चोर, माखन चोर. भगवान जे काय करतात त्यांचं नाव पडतंच. आणि आपण जर चोऱ्या करू लागलो तर मग केवढ्याला पडेल आपल्याला. हं. आपण अहो कृष्णाने चोरी केली, काय लोक म्हणतात, अहो कृष्णाच्या एवढ्या पत्नी होत्या, मग आमचे अजून एक दोन चार दहा, तर काय बिघडलं काय, काय बिघडलं काय, ते आमचं आम्ही काय सांगणार, बिघडलं का, काय झालं ते. हं? नक्कल करायची का मग नाही. नक्कल करायचीच असेल तर भगवंतांनी जी गीता ज्ञान दिलेलं आहे, हं, त्याच्याविषयी आपण अधिकाधिक जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून भगवान म्हणतात 42व्या श्लोकामध्ये, अथवा बहु नैतेन किम ज्ञातेन ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्यहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. अर्जुना, अरे तुला सविस्तर ज्ञान काय सांग सांग पाहिजे म्हणे. एवढं लक्षात घे, शॉर्ट फॉर्म लिहून घे म्हणे समीकरण. माझ्या एकाच अंशाने, केवळ एकाच अंशाने हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिले म्हणून. हे पूर्ण विश्व व्यापलंय भगवंत एका अंशानं. म्हणजे याचा अर्थ
एवढे अनंत कोटी प्रमाण जरी असले भौतिक जगात, तरी भगवंताचे एक अंशच आहे ते. काय भगवंताला हे नाही. त्यांना समजून घेणं थोडं सोपं नाही. तर त्यामुळं आपण पाहिलं हा 10वा अध्याय सुद्धा. आता आपण या 10व्या अध्यायाचं जे काही विभूती योगाची महिमा आहे, असं मी सांगत आलेलोच आहे, की शिव आणि पार्वती यांच्यातला हा दिव्य संवाद आहे. आणि विष्णू लक्ष्मी आणि विष्णूंनी हा सांगितलेलं होतं त्याआधी. आणि ते शिवजी पार्वतीला सांगतात. हाय. तर त्यावेळेला असं झालं, काशीपुरामध्ये एक धीरबुद्धी नावाचा व्यक्ती, एक ब्राह्मण राहत होता. तो अतिशय तो विद्वान होता, विद्वत्ता होती. तो अगदी अक्षय वेद स्वरूपच होतं, एवढं वेद त्याला ज्ञान होतं. तर आत्मतत्व ज्ञान झालं होतं. लोकांमध्ये अशी श्रद्धा होती, सुद्धा शिवजी काय करतात, या भक्तांबरोबर फिरतात म्हणे. अगदी अं, भगवंत शिवजी त्या ब्राह्मणाचा हात धरून चालतात अशी चर्चा होती. त्याची काळजी घेतात शिवजी, त्याच्यावर विशेष प्रेम करतात अशी चर्चा होती. हम्म. आणि याच्यामध्ये मग त्या पार्वतीला आश्चर्य वाटत. त्या ब्राह्मणावर हा ब्राह्मण नेहमी येतोय सोबत असत, काय बरं नेमकं मी विचारलं. त्या ब्राह्मणानं काय विशेष तप, ध्यान किंवा असं काय केलंय काय म्हणे, तुम्ही एवढी कृपा करू लागला त्याच्यावर, काय विशेष बरं मला कळू द्या ना. मग झालं असं, त्यावेळेला त्याचं वर्णन इथे पुढं आपण ऐकूया, नेमकं कस कस काय झालं बरोबर. तर एकदा शिवजी कैलास पर्वतावर बसलेले होते. कैलास पर्वत माहिती आपण गेला आपण नसा. हम्म. सोपं एवढं. तिथं बसले असताना एक हंस पक्षी आला. हंस माहिती आहे, राजहंस. हंसाचं एक लक्षण असतं ना. हंस काय करू शकतो? दूध का पाणी, नाही सॉरी, दूध का दूध और पाणी का पाणी, वेगळं करू शकतो की नाही. म्हणतो ना कधी कधी, कळेल रे, तू असं एवढं करतोस ना, दूध का दूध और पाणी का पाणी, आता कळायची वेळ आली म्हणतात ना कधी कधी असं चेष्टेमध्ये. तसं हंस काय करतो म्हणे, त्याला दूध आणि पाणी मिसळून दिलं तर तो काय करू शकतो, त्यातनं दूधच घेऊ शकतो वेगळं होऊन. हं. काहीतरी मशीन बसवली असेल का काय माहित नाही आपल्याला. आपण करू शकतो का असं? बरोबर तेवढंच वेगळं काढायचं, नाही काढू शकत आपण. पाण्यात मीठ, समुद्रातलं मीठ आहे ना, त्याचं नुसतं बघून हाताने मीठ नाही काढू शकत आपण. अर्थात ते प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेतनं जायचंय. तर मग झालं काय, की तो हंस पांढरा होता, पांढरा असतो. मग पूर्ण काळा पडला होता तो, एकदम काळा कुठ झाला होता तो हंस. आपण हा पाहिलं का, राजहंस पण म्हणतात त्याला, राजहंस. ते राजहंस घाणीमध्ये राहत नाहीत. तो ते एका श्लोकात नारदमुनी सांगतायत व्यासमुनीला, की कशा पद्धतीनं म्हणजे भगवंताची भक्ती आहे ती कशी श्रेष्ठ आहे हे सांगताना ते कावळा आणि ह्याचं पण उदाहरण देतात ते सुद्धा. हं, हंसाचं. कावळा कसं वाईट गोष्टी मध्ये जास्त गुंततो, आणि जो राजहंस आहे तो पांढरा शुभ्र आहे, तो कसं इथं पवित्र आणि अशा ठिकाणी तो दिसेल आपल्याला, हे सगळीकडे असं कॉमन ठिकाणी दिसणार नाही. आणि मग त्या हंसाला विचारलं की म्हणे, तू एवढा पांढरा म्हणजे काळा झालाच कसा आहे तू, काय पेंट आणून लावलं नव्हतं काही नाही, काळ्या रंगातनं बादलीतनं बुडून काढला होता त्याला म्हणून काळ, असा प्रकार नव्हता. मग झालं काय, की त्या हंसाने सांगायला सुरुवात केली आता. कथा फार रोचक आहे. हं. बरंच त्याच्यामध्ये टर्निंग पॉईंट आहे. थोडं लक्षून ऐकलं आपल्या लक्षात बरं माहिती होईल. तर तो हंसाने सांगितलं की तो हंस काय करत होता, सौराष्ट्रातनं चाला, सौराष्ट्र नावाचं ठिकाण आपण ऐकलं सर. एक स्थान राज्याचं आहे. तर सौराष्ट्र, तिथनं तिथनं उडताना काय झालं, तिथं भरपूर कमळाची फुलं होती. आणि कमळाची फुलं होती, आणि त्याच्यावर 5 सुंदर फुलं लागली होती त्या त्या कमळाच्या झाडाला म्हणा, त्याच्या झुडपाला. तर खूप ते बघितलं, ते त्यांना एकदम मोहित मोहित झालं ना. तर तो, तर आपला अनुभव सांगतोय. आणि ते इथं गेला, त्याला वाटलं आता याच्यातलं आपण मध खावतो, गेला तर काय झालं, तिथं त्या भरपूर मधमाशा होत्या. आणि मधमाशा बाहेर पडल्या एकदम. आणि बाहेरून त्याने मधमाशा किंवा भ्रमर 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 असंच, त्या मोठं कमळ होतं. त्या कमळामध्ये बरेच भ्रमर काय करतात, त्यातला मधू काढण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांचे ते जे तो तिथे गेला आणि तो हंस तिथे गेला तेवढ्यात काय झालं त्याला वाटलं आपण कमळाकडे जाऊ म्हटलं लगेच काय झालं कमळाकडे जाताच त्यातले सगळे भ्रमर बाहेर आले आणि भ्रमर बाहेर आले आणि ते एकदम ते सगळ्यात जवळ खेटून त्याला स्पर्श करू लागले त्यामुळे त्यांचा रंग काळा रंग घ्यायला लागला असं म्हटलेलं तर तेव्हा त्याला तो रंग लागला जेव्हा तर मग शरीर काळं झालं आणि मग शिवजी म्हटलं मग ते ठीक आहे तुझं कळलं बाबा ते जे कमळाचं जे रूप दिसलं होतं ते कमळ जे होतं त्याचं काय इतिहास आहे तुला माहिती आहे का त्यांनी विचारलं हौस म्हटला की जो झुडूप होतं ते कमळाचं झाड म्हणा किंवा काय म्हणून रूप म्हणू आपण त्याला तर ते किंवा ती कमळाची बेलवाटेवर जे काय असेल तर ते कमळाचं जे छोटं वृक्ष होतं किंवा ते झुडूप होतं तर ते म्हणे त्याच्या आधीच्या म्हणजे आधीच्या पासून तिसऱ्या जन्मामध्ये एक ब्राह्मणाची पत्नी होती ब्राह्मणी होती तिचं नाव होतं सरोजवदना आणि खूप पतिव्रता होती आणि जो पक्षी होता ना त्या पक्षाचा अं, पक्षाविषयी खूप आकर्षण होतं मैना पक्षाविषयी आणि मग आकर्षण होतं आणि एवढं त्या त्या पक्षाचं सारखं पक्षाचे बोलायचं तो पोपट आणि मैना असतो ना ते बोलू शकतात त्याचं बोलणं ऐकणं त्याची खेळणं ह्याच्यातच वेळ जातो तो पती हाक मारे तरी पण तिचं लक्ष नसायचं म्हणजे तेवढे याच्यात गुंतल्यामुळे तिला कळायचं पण नाही पती हाक मारतो तेवढं शेवट तुला महिन्यात आवडतं तूच म्हणा महिना बन म्हणे ते बनले म्हणे पूर्वी कसं नुसतं म्हटलं की व्हायचं आता म्हटलं काय फरक पडत नाही कारण आपल्यातच तेवढं पावित्र्य नाही पावर नाही काय म्हणणं तेव्हा असे प्राणी जरी काय बोलले कोणी तरी पण ते प्रभाव व्हायचा बरं त्यांच्यावर अशा अवस्था होती पूर्वी आणि मग सांगितलं की शापामुळं महिना महिना बनावं लागलं त्या पतीने सांगितलं हे केल्यामुळं ती सरोजवदन नावाची ब्राह्मणामध्ये मैना बनली आणि मग त्या महिना एका मुनीने काय केलं एक ऋषी होते त्यांनी त्या महिनेला आणलं घरी आणि मग त्यांना बरं वाटायचं किंवा आपण श्लोकांचं उच्चारण केलं ही महिना पण किंवा पोपट असलं तर पोपट महिना म्हणतो आपण ती पण श्लोकांचं उच्चारण करण्याचा प्रयत्न त्यांना फार म्हणजे आनंद व्हायचा आणि मग त्या मुलीची जी मुलगी होती ना त्या मुलीचे वडील वडील दररोज काय करायचे भगवद्गीतेचं 10वा अध्यायाचं पठण करायचे रोज हम्म. आणि विभूती आणि त्या महिन्याने काय केलं ते पूर्ण ऐकून पाठ केला बरं का तो अध्याय पाठ करून टाकला म्हणजे काय याचं झाड प्राणी पण तेवढे पॉवरफुल होतं आधी आता एका श्लोकात 4 तुकडे करून वाचावं लागतात पहिला भाग मग दुसरा तिसरा असे केल्यावर सुद्धा काय होत नाही पाठ होत नाही पण पूर्वी कसं होतं एकदा म्हटलं की ते तोंड पाठ व्हायचं कंठस्थ व्हायचं परत सांगावं लागत होतं अहो शुकदेव गोस्वामी जेव्हा परीक्षित महाराजांना भागवत कथा सांगितली 7 दिवस 7 रात्र तेव्हा सुत गोस्वामी पण आले होते त्यांनी काय पॉइंट काढले नव्हते काही नाही पण त्यांनी काय केलं सगळं ते कोणी सुत गोस्वामींनी ते सगळं ऐकलं रेकॉर्डिंग केलं नाही युट्यूबला नाही पाठवलं कुठे इंस्टाग्राम काही नाही त्यांनी काय केलं ते सगळं ऐकलं आहे तसंच ॲज इट इज शौनकादी ऋषींना 88,000 ऋषींना नैमिषाने सांगितलं सगळं एवढं ऐकलं असं म्हटलं नाही थोडं शिवदेव गोस्वामीला फोन करून विचारतो ते पॉइंट काय आहे बरं विचारतो नाही उलट भगवंताचे भक्त किंवा भगवंत भक्ताची सेवा साधना बघून ते प्रसन्न होतात त्यांना फार आनंद होतो वाट बघतात की कधी तो येईल म्हणून तरी तर मग सगळं पाठ केलं त्या महिन्यानं बरं आणि ती पुढच्या जन्मात अप्सरा बनली आणि त्या अप्सरा बनल्यामुळं तिथं ती एक फार मोठं सरोवर होतं, तिथं स्नान करत होते काठावर आणि दुर्वासमुनी चालले ते आणि ते म्हणजे काय पूर्ण एवढे वस्त्र पूर्वीच्या काळात कसं होतं ते वस्त्र बाजूला ठेवून स्नान करत होते आणि तिला बघितलं दुर्वासा ऋषी चिडले की ती म्हणजे त्यांना बघून सुद्धा तिने काय असं काय हावभाव असं काय म्हणजे तिला हे केलं नाही त्यानं म्हणजे स्वतःला रक्षण करण्याचं किंवा असं काही प्रयत्न नाही केला त्यामुळे त्यांना बरं वाटलं नाही. त्याने काय केलं शाप दिला त्यांनी आणि काय झालं शाप देऊन सांगितलं की तू काय बनशील कमळ बनशील म्हणे कमळ कमळ बनणं म्हणजे कमळाचं
रोप किंवा कमळाचं झाड तू बनशील असं म्हणून सांगितलं. आणि तेव्हापासून ती काय झाली, कमळाचं रोप बनली. आणि जेव्हा हंस तिथनं गेला तेव्हा मधमाशामुळे खाली पडला आणि त्याचं अंग काय झालं, हळं झालं. आणि मग म्हणून भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने काय केलेलं आहे, आपल्या सगळा आता विभूती म्हणजे विशिष्ट भूती. विभूती जसं विभूतीचं अजून थोडक्यात शॉर्टमध्ये त्याचा अर्थ सांगायचं म्हणजे भगवंताचं वैशिष्ट्य. हं. आता एवढे भरपूर पर्वत आहेत. त्यात हिमालय म्हणजे स्थावर, न हलणारा म्हणजे हिमालय, हलणारा म्हणजे मी असा. सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ मी आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, स्थावराणामचे हिमालया. हा, असं या भगवद्गीतेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय केलेलं आहे, भगवंतानी आपली विभूती सांगितलेली. मी म्हटलं ना, त्यांना मोह अनावर झाला की माझी विभूती कळल्यामुळं ते कुठेही जाताना माझी नेहमी आठवण करून माझ्याकडे यावे. हाच उद्देश आहे भगवंताचा, दुसरं काही नाही. आपलंच घर आहे. कशी अवस्था झाली बघा, एखादा फिरू लागला बाहेर, हा, आणि त्याला कळेल ना त्याचं घर कुठे म्हणून. सर्वांना विचारतं माझं घर कुठे, माझं घर. पण त्या घराचा मालकच जर आला त्याला न्यायला, तर मग त्याला त्याची ओळखच नसेल तर मग मालकाची कसं होणार. तसं भगवंताची आपली ओळखच ना, आपण विसरून गेलो भगवंताला. पण भगवंत नाही विसरले, ते आपल्या न्यायला येतात भगवंत वेळोवेळी. पण आपण नाही गेलो तर पुन्हा मग इकडं खूप काळ जाईल, फार मोठा काळ जाईल. समजा डॉक्टरांच्या रांगेत थांबलोय आपण, आणि आपला नंबर, डॉक्टर फार एक्सपर्ट आहेत, आणि आपला नंबर लागल्यावर आपल्याला ते लगेच औषधून लगेच बरं होणार आहे आपण. पण एवढा मोठा नंबर नाही की आता आपण माहित नाही कधी ते बरोबर नेमकं मी आलं ते बंद होईल काय असं वाटतं. तर म्हणून ते काय केलं की त्यांनी भगवद्गीता 10वा अध्याय वाचल्यामुळं त्यांना त्या सर्वांनाच लाभ झाला. त्याच्यामध्ये अं, हे सगळ्या विभूतीचं एका दृष्टीनं भगवंताने विशेष कार्य करून घेतलं. ते ज्यांचे जे नावं त्याच्यात उल्लेख आलेला आहे त्या सर्वांना विशेष शक्ती प्रदान केली भगवंतानं. हं. की 10व्या अध्यायाचं पठणाचं महत्व सगळीकडे कळण्यासाठी ही भगवंताची दिव्य योजना होती. आणि जो कोणी श्रद्धेनं या विभूती योग अध्यायाचं अध्ययन, पठण, श्रवण, चिंतन करतो त्याला भगवंताच्या दिव्य ऐश्वर्याचं काय होतंय, विशेष ज्ञान प्राप्त होऊन भगवंताची विशेष कृपा प्राप्त होते. त्याची दृष्टी अशी बनते की भगवंता सगळी करतो काय बघेल, ऐश्वर बघेल भगवंताचं, म्हणजे भगवंताविषयी जास्त ओढ निर्माण होईल ह्याच्यामुळं. असं आपण या ठिकाणी समजू शकतो. हरे कृष्ण.